गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारातून धनगर समाजातील शैक्षणिक चळवळीला बळ. याबाबत अधिकची माहिती अशी की धनगर समाजातील गुणवंत होतकरू विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा 2026 मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. नांदेड शहरातील VIP रोड येथील कुसुम सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते व समाज बांधवांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट शिवाजीराव हाके होते. यावेळी नवनिर्वाचित राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून आयकर विभागाचे उपसंचालक श्रीकांत मोडक, माध्यमिक शिक्षण अधिकारी सविता बिरगे, शिक्षणाधिकारी माधव सलगर तसेच SGGS अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्थेचे संचालक मनेश खोकरे यांची उपस्थिती होती. दीप प्रज्वलन व अहिल्यादेवींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जय मल्हारच्या जयघोषामध्ये या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विविध परीक्षा, शैक्षणिक क्षेत्र व स्पर्धा परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह, वृक्ष व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी ॲडव्होकेट हाके यांनी शिक्षण हीच समाजाच्या प्रगतीची खरी ताकद असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी सातत्य, शिस्त व मेहनतीच्या जोरावर मोठी स्वप्न पूर्ण करावीत असे आवाहन त्यांनी केले. खासदार रामराव वडकुते यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकी व संस्कार जोपासून समाजाचे नाव उज्ज्वल करावे असे प्रतिपादन केले. मान्यवरांनी कौशल्य विकास, मुलींचे शिक्षण, गुणवत्तापूर्ण शिक्षण तसेच विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी धनगर समाजातील डॉक्टर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, समाजसेवक व नागरिकांनी यावेळी परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन समाजातील शैक्षणिक चळवळीला नवी दिशा मिळाल्याचे उपस्थितांनी सांगितले. आज रोजी जो गुणवंताचा सत्कार झालेला आहे, त्या गुणवंताच्या संबंधाने एवढंच सांगता येईल आपल्याला, ते उद्याचे नागरिक आहेत, भारताचे जे सुदृढ नागरिक आहेत आणि त्यांच्यामुळेच आपला पुढील भारत देश आहे तो बलवान होणार आहे. याच्याबद्दल आमच्या मनात कुठल्याच प्रकारची शंका नाही. पुढील नागरिक जे आहेत ते निश्चितपणे प्रामाणिकपणे आपल्या देशाकरता झटतील, कारण त्यांना आतापर्यंत जे काही मार्गदर्शन गुणवंत विद्यार्थ्यांनी घेतलेलं आहे वेगवेगळ्या माध्यमातून, ते निश्चितपणे समाजाचा मोठा उद्धार करतील अशी माझी अपेक्षा.